तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. उटी बुद्रुकात पत्नीचा क्रूर खून, पती पवन धुंदाळे पोलिसांच्या जाळ्यात. उटी बुद्रुक ता जळगाव जामोद येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने तालुका हादरला आहे. स्थानिक पोलीस पाटील संदीप गटमने वय 43 यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार धुंदाळे परिवारामध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा केलेला खून उघडकीस आला आहे. गावात शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धुंदाळे कुटुंबात 4 सदस्य राहत असून गजानन आणि पुष्पा धुंदाळे यांचे पुत्र पवन धुंदाळे, पत्नी लक्ष्मी आणि 7 महिन्यांच्या मुलीसह राहत होते. संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांचे दैनंदिन जीवन साधेसोपे होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. घटनेची रात वादातून उफाळलेले क्रौर्य. घटनेच्या रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास गजानन धुंदाळे हे घाबरलेल्या अवस्थेत पोलीस पाटील यांच्या घरी धावत आले. त्यांनी घरी भांडण झाले असून त्यांची सून लक्ष्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे कळवले. पोलीस पाटील संदीप गटमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि तत्काळ डॉक्टर व पोलीस यांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लक्ष्मी धुंदाळे हिला मृत घोषित केले. या क्षणापासून हा प्रकार साधा वाद नसून गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. पवन धुंदाळेला विचारपूस करण्यात आली असता त्याने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची कबुली दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. वादामागील कारण, अपमानातून पेटला संताप. फिर्यादीनुसार आरोपी पवन धुंदाळे सांगतो की त्याची पत्नी नेहमी त्याचा अपमान करत असे. तू काही कामाचा नाहीस, कुठेतरी जाऊन मर, अशा वक्तव्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. घटनेच्या रात्रीही असेच भांडण झाले आणि संतापाच्या भरात पतीने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली. त्यावेळी पत्नी झोपेत असताना तिच्या मानेवर वार करून तिचा खून केला. या धक्कादायक कृत्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. 7 महिन्यांच्या निरागस बालिकेची आई एका क्षणात हिरावली गेल्याने वातावरण अधिकच हळहळजनक झाले आहे. गुन्हा दाखल, आरोपी अटकेत, पुढील तपास सुरू. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पवन धुंदाळे वय 28 याच्या विरुद्ध कायमचे क्र. 580/2025 गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास मपो. उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दाखल अधिकारी फौजदार कैलास सिनकर 1474 आहे. या संपूर्ण घटनेचे गंभीर स्वरूप पाहता गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप दोन्ही भावना पाहायला मिळत आहेत. कौटुंबिक वादातून उफाळलेले असे प्रकार समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचे नागरिकांचे मत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.